आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की आपली कचोरी किती खुसखुशीत झालीये। कचोरी घरी बनवताना सगळ्यात मोठी अडचण कुठे येते? कचोरी टम्म फुलत नाही, तेलात टाकल्यावर फुटते किंवा तळल्यानंतर काहीच वेळात मऊ पडते। तर आज आपण घरच्या घरी इतकी खुसखुशीत टम्म फुललेली मूग डाळ कचोरी बनवणार आहोत। थेंबही तेल आज जाणार नाही आणि 2 तासानंतर अशीच कचोरी तुमची फुललेली राहील। सोबतच कचोरीचं पीठ भिजवताना आणि तळताना कोणती सिक्रेट ट्रिक वापरतात हे सुद्धा सोप्या भाषेत सांगणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता कचोरी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय, तर त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलाय। नंतर 1 चमचा भरून हातावर ओवा घेतला, त्याला असं क्रश करून घालायचं म्हणजे कचोरीला छान स्वाद येतो। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे भरून साजूक तूप घालायचं। तूप मी इथे घट्टच घेतलंय, विरघळून घेण्याची गरज नाही। आता हे तूप येणं सर्व पिठाला लागलं गेलं पाहिजे असं आपल्याला चोळून घ्यायचंय। आता थोड्याच वेळात आपली इथे पिठाची मूठ बनते, म्हणजे असंच पीठ आपल्याला इथे हवंय। जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही, आपण जसं पुरीला पीठ भिजवतो ना तसंच पीठ आपल्याला इथे भिजून घ्यायचंय। थोड्याच वेळात आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे, असं घट्ट सरस पीठ इथे भिजून घ्यायचंय। नंतर हे नरम पडतं। आता यावर कपडा ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचंय। तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे धने घेतले, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 10-12 मिरे घेतलेत। आता या मसाल्यांना आपल्याला कुटून घ्यायचं आणि असं जाडसरच कुटून घ्यायचं। तर आपला इथे मसाला कुटून तयार झालाय। आता आपल्याला कचोरीचं सारण बनवून घ्यायचंय। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 3 तासापूर्वी भिजत घातली होती। आता ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि पाणी न घालता याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने जाडसर पेस्ट करायची आहे। आता एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, 1 चमचा भरून बारीक चिरलेलं आलं घालायचं। नंतर जो आपण कुटून घेतलेला मसाला आहे ना तो 3 चमचे घालायचा। आता या मसाल्याला चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं। परतून झाले की यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन पीठ घालायचं, यालाही छान खरपूस भाजून घ्यायचं। थोडंसं परतून झालं की आपण जे मुगाची डाळीची पेस्ट करून घेतली होती ना ती आपल्याला यात घालायची आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं कोरडं होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचंय। असं मोकळं झालं की 3 ते 4 मिनिटं परत एकदा याला चांगलं भाजून घ्यायचंय। 5 मिनिटांनंतर मस्त खरपूस भाजून झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि याला 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। आता 1 चमचा भरून यामध्ये साखर घालायची, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या इथे सारण बनून तयार झालंय। आता गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं। थोडंसं नॉर्मल थंड झालं की हाताने याला असं चोळून घ्यायचं। खूप जास्त याला थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग याचे गोळे बनणार नाही। आता आपल्याला मध्यम आकाराचे सारणाचे असे गोळे बनवून घ्यायचेत। कचोरीचा आकार तुम्हाला किती मोठा घ्यायचा आहे त्या हिशोबाने याचे गोळे बनवून घ्यायचे। तर आपले इथे सर्व गोळे बनवून झालेले आहेत। आता एकीकडे आपलं पीठही छान असं नरम झालेलं आहे। आता इथून पुढे आपण याला एकदा परत मळून घ्यायचं। आता यातली छोटीशी लाटी तोडायची आणि अशी आपल्याला गोल गोल गरगरीत गोळा करून घ्यायचा आणि मध्यभागी आपल्याला असं बोट ठेवून याची खोल वाटी बनवून घ्यायची। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला जितका मोठा आपला गोळा असला त्यापेक्षा मोठी वाटी आपल्याला याची बनवून घ्यायची। आता या वाटीमध्ये सारणाचा गोळा ठेवून आपल्याला पीठ जमा करत जवळ आणायचंय। वरती असा शेंडा आला की याचा तोडून घ्यायचा आणि याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपली कचोरी तेलामध्ये फुटत नाही। आता याला हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि याला गोल गोल आकार द्यायचा आहे। पण जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने थोडंसं याला लाटून घेऊ शकता। आता मी तुम्हाला इथे दुसरीही कचोरी बनवून दाखवते। तर असा खोल वाटी बनवायची, त्यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा, जमा करत जवळ आणायचा आणि शेंडा वरतून तोडून घ्यायचा आणि व्यवस्थित दाबून घ्यायची। सर्व कचोऱ्या बनवून झाल्या की आपल्याला ह्या कचोऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत। आता कचोरी तळण्यासाठी आपल्याला तेल कितपत गरम असायला हवं ते मी तुम्हाला इथे दाखवते। छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा, हलकीशी बबल आली की समजून घ्यायचं एवढंच तेल आपल्याला गरम असायला हवं। आता एक एक करून तेलामध्ये कचोरी सोडायची आहे आणि कचोरी तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्या किंवा चमचा अजिबात लावायचा नाही। थोड्याच वेळात ती आपोआप फुलून वरती येते। थोड्याच वेळात अशी वरती आली की चमच्याने आपल्याला हळूहळू तेल यावरती सोडायचंय, म्हणजे कचोरी अजून फुलते। मोठ्या गॅसवर जर तुम्ही कचोरी तळली ना तर ती मधून कच्ची राहते आणि जेव्हा ती तेलातून बाहेर काढली की नंतर ती नरम पडते। म्हणूनच आता संपूर्ण कचोरी तळत असताना गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, मंद आचेवरतीच कचोरी तळून घ्यायची। आता मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान खुसखुशीत होईपर्यंत कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे। उलट पालट करत छान असा सोनेरी रंग आला की आपल्याला काढून घ्यायची आहे।
तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कचोरीला किती सुंदर रंग आलेला आहे, दिसायला काय भारी दिसते, अजिबात तेलकट दिसत नाहीये. अशाच पद्धतीने बाकीच्याही तळून घेऊयात. बघा मग आपली टम्म फुगलेली, अजिबात तेलकट न होणारी आणि एकदम खुसखुशीत मूग डाळ कचोरी बनून तयार झालीये. एकदा जर तुम्ही ही घरी कचोरी बनवली ना, तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि घरचे सगळे मागून मागून खातील. तर कशी वाटली आजची मूग डाळ कचोरी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.